नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज पुन्हा नवा आवाज, नवा विषय, नवी चर्चा, नवे पाहुणे. आज 24 नोव्हेंबर 2014. मागील वर्षी याच दिवशी म्हणजे 24 नोव्हेंबर 2013 रोजी कराडजवळच्या पाचवडेश्वरमध्ये ऊस दराबाबतचं आंदोलन सुरू झालं. या आंदोलनाला पुढे हिंसक वळण लागलं. नंतर दूरगामी स्वरूपात काय झालं ते माहीत नाही, पण निवडणुकीच्या तोंडावर वातावरण तापलं. त्याचा व्हायचा तो फायदा स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि त्यांच्या मित्रपक्षांना झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फटका बसला. ऊस दराचं आंदोलन महाराष्ट्राला नवं नाही, दरवर्षी ते होत असतं. आता ही आंदोलन उभारल्याच्या, स्थगित केल्याच्या अशा घोषणा सुरू आहेत, मात्र त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघत नाही. सहकारी साखर कारखाने हे एकेकाळी महाराष्ट्राच्या उद्यमशीलतेचं प्रतीक होते. आज मात्र अनेक साखर कारखाने बंद पडत आहेत. ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. असं असताना शेतकरी आंदोलनं मात्र प्रभावहीन होत आहेत. त्यांची तोंड वेगवेगळ्या दिशांना आहेत. शेतीच्या प्रश्नाचं राजकारण फक्त होतं, मात्र सत्तेची जरा ऊब मिळाली की सगळे प्रश्न मागच्या बाकांवर जाऊन बसतात, असं महाराष्ट्रानं अनेकदा पाहिलं आहे. राजू शेट्टी यांच्यासारखा प्रभावी नेता मिळाला महाराष्ट्राला. धनाढ्यांच्या बालेकिल्ल्यात हा शेतकरी नेता उभा राहिला लोकवर्गणीतून आणि खासदार झाला. पण सत्तेत येताच राजू शेट्टींची भूमिका मवाळ झाली आहे, असाही एक आरोप होत असतो. संघटनेत फूट पडली आहे अशाही बातम्या येत आहेत. एकीकडे ऊस उत्पादनाला येणारा खर्च वाढतोय, पण दर मात्र हवा तसा मिळत नाही. हे असंच सुरू राहिलं तर ऊस उत्पादक संकटात येईल अशी भीती व्यक्त होते आहे. एकूण या प्रश्नाचा विचार साकल्याने करण्याची आवश्यकता आहे. राज्यात एकूण साखर कारखाने आहेत 202. त्यापैकी 145 कारखान्यांनी आजवर 1091 कोटी थकवले आहेत. 74 कारखाने आजारी म्हणून घोषित केले गेले आहेत. 35 कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. काही कारखाने तर कवडी मोलानं विकण्यात आले. ऊस तोडणी कामगारांचे प्रश्न आहेत ते आणखी वेगळेच. ऊस आणि साखर उद्योगांसाठी रंगराजन समितीचा अहवाल लागू व्हायला हवा असं काहींना वाटतं. रंगराजन समिती नव्हे, स्वामीनाथन समितीचा अहवाल लागू करा अशी दुसरी मागणी सातत्यानं होत असते. साखरेच्या दराचे चढ उतार आणि ते संपूर्ण अर्थकारणही या संदर्भात तेवढंच महत्त्वाचं आहे. वायदे बाजार हा एक विषय आहे. ऊसाचं क्षेत्र वाढत असताना इथेनॉलचा वापर हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. ऊसाची उत्पादकता, साखर कारखान्यांची कार्यक्षमता असे अनेक विषय या एका मुद्द्याशी जोडले गेले आहेत. याच विषयावर आहे आपली आजची चर्चा. राजकारण करताना ऊस गोड वाटतो, पण मुळापर्यंत पोहोचणार की नाही, या विषयावर सर्वंकष चर्चा आपल्याला आज करायची आहे. हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि ही जी सर्वंकष चर्चा आहे त्यामध्ये सगळ्या प्रकारचे मुद्दे आपल्याला अपेक्षित आहे की एक शाश्वत स्वरूपाची, सर्वंकष स्वरूपाची अशी एक भूमिका, धोरण आपल्याला ठरवता येईल का? त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आहेत का? या संदर्भात बोलण्यासाठी नामवंत पाहुणे आपल्यासोबत आहेत. सकाळच्या ॲग्रोवनचे प्रतिनिधी विजय गायकवाड आपल्यासोबत आहेत. नमस्कार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत आपल्यासोबत आज असणार आहेत. बळीराजा संघटनेचे पंजाबराव पाटील आज आपल्यासोबत आहेत. त्याचप्रमाणे सचिन घायाळ शुगर प्रायव्हेट लिमिटेडचे सचिन घायाळ आज आपल्यासोबत आहेत. खाजगी साखर कारखाना चालवतात सचिन घायाळ. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीराजे साखर उद्योग लिमिटेडचे दामोदर नवपुते आपल्यासोबत असणार आहेत. फोनवरून पाशा पटेल, प्रकाश नाईकनवरे हेही आपल्यासोबत आहेत. शाहू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विक्रमसिंह घाटगे हे आपल्यासोबत आहेत. या सगळ्या नामवंतांसोबत आपण सुरू करणार आहोत आजची चर्चा. ऊस गोड वाटतो, ऊसाचं राजकारण गोड वाटतं, पण त्याच्या मुळापर्यंत कधी जाणार की नाही. विजय गायकवाड आपल्यासोबत आहेत. विजय गायकवाड ॲग्रोवनमध्ये काम करतात. गेली अनेक वर्ष शेती पत्रकारिता, ॲग्रिकल्चर जर्नलिझम या विषयासंदर्भात विजय गायकवाड काम करतात. विजय, मला सांगा, आपण सगळा घटनाक्रम बघतो आहोत. एकूण आपण जर पाहिलं गेल्या अनेक वर्षांपासून ऊस दराच्या संदर्भामध्ये आंदोलन सुरू आहे. हे सगळं सुरू आहे, पण असं सुरू असताना प्रत्यक्षामध्ये कायमस्वरूपी तोडगा मात्र काही दृष्टिक्षेपात दिसत नाही. काही सर्वंकष योजना आपल्याला काही दिसत नाही आहे, काही नियोजन नाही. काय वाटतं तुम्हाला? नक्कीचपणे नेहमीच येतो पावसाळा, त्याप्रमाणे नेहमीच येतो ऊसाचं आंदोलन आणि रस्त्यावर अशा प्रकारे कायदा व्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणं हे नेहमीच झालेलं आहे. बदल असा, फरक असा यावर्षी आहे की सत्तांतर झालं आहे, राज्यामध्ये झालं आहे आणि केंद्रामध्ये झालं आहे. त्यामुळे जे सत्तेत होते ते आज विरोधामध्ये आहेत आणि विरोधामध्ये होते ते सत्तेमध्ये आहेत. परंतु प्रश्न तोच आहे. आज एकंदरीत जर विचार केला की साखर धंदा हा जवळपास 40,000 कोटीचा उलाढाल असलेला व्यवसाय.
परंतु हा व्यवसाय टिकावा, हा शाश्वत राहावा, कारण की एकंदरीत कुठल्याही व्यवसायामधले जे स्टेक होल्डर असतात, ते साखर कारखाने असून किंवा तो ऊस उत्पादन करणारा शेतकरी आहे, त्याचा हिताचा कुठेही विचार केला जात नाही हे राजकारण करताना, हे एकंदरीत आपल्याला लक्षात येईल. म्हणजे गेल्या वर्षी ज्या प्रकारे आंदोलन होतं आणि आज ज्या प्रकारे आंदोलन होत आहे, म्हणजे आंदोलकांची भाषा बदलते आहे, त्यांची अल्टिमेटम देण्याची पद्धत बदलते आहे आणि एकंदरीत जे बार्गेनिंग किंवा जो दोन घटकामध्ये चर्चा होते त्याचं स्वरूपही बदलतं आहे. याला मागे कारण काय आहे याचा जर बारकाईने जर विचार केला तर केवळ अल्पकालीन, म्हणजे कालही राज्य सरकारने जे काही निर्णय घेतले, म्हणजे परचेस टॅक्सचा माफी देण्याचा विषय असू द्या किंवा परराज्यातल्या निर्यातीचा विषय असू द्यात किंवा झोनबंदी पुन्हा एकदा 15 किलोमीटरनं उठवण्याचा विषय असेल, याला कुठेतरी राजकारण आहे. तो ऊस धंदा शाश्वत राहावा किंवा लॉंग टर्ममध्ये जाऊन याचे प्रश्न सुटावेत असा कुठलाही त्याच्यामध्ये विचार दिसत नाही. त्यामुळे हा जर धंदा तुम्हाला शाश्वत करायचा असेल, शेतकऱ्याचं हित पाहायचं असेल, तर लॉंग टर्म अशा पद्धतीने दीर्घकालीन धोरणं शासकीय पातळीवर ठरवली पाहिजे, कारखान्यांच्या पातळीवर झाली पाहिजे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पातळीवर झाली पाहिजे आणि त्यासाठी कुठेतरी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. ती आज गरजेची आहे असं मला वाटतं. अच्छा, अगदी बरोबर आहे की खरं तर शाश्वत स्वरूपाची काही उपाययोजना अतिशय आवश्यक आहे आणि या संदर्भात खरं म्हणजे आपल्याला आता आगामी काळामध्ये काम करावं लागणार आहे. आपल्यासोबत सदाभाऊ खोत आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहे सदाभाऊ खोत. सदाभाऊ खोत यांनाही आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत, पण त्यापूर्वी मला तुम्ही विजय गायकवाड तुम्ही सांगा की मुळामध्ये आपण आता बघतो आहोत की वेगवेगळ्या शेतकरी संघटना दिसत आहेत. म्हणजे आता खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सगळ्या संघटनांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता असताना यांनी एक दर मागितला की दुसऱ्यांनी वेगळाच दर मागायचा, हे जे काही सुरू आहे, तर सगळ्या शेतकरी संघटनांनी प्रत्यक्षामध्ये एकत्रित येणं आवश्यक असताना त्यांचं व्यक्तिगत राजकारण का सुरू आहे, काय वाटतं? निश्चितपणे याच्यात राजकारण आहे ही काही ही स्पष्ट गोष्ट आहे, ही सगळ्यांपुढे लक्षात आलेली आहे. ज्या पद्धतीने गेल्या वर्षी आंदोलन होत होतं त्या पद्धतीने ह्या वर्षी होत नाहीये. त्याच्यामध्ये बदल आहे कारण की सत्तांतर झालेलं आहे. त्यामध्ये प्रत्येकाचे हे वैयक्तिक मी स्वार्थ म्हणणार नाही, परंतु दृष्टिकोन हा बदललेला आहे. म्हणजे गेल्या वर्षी ज्या पद्धतीने रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटना आहे ती आम आदमी पार्टीच्या बाजूने गेली. आम आदमी पार्टीचं इलेक्शन नंतर काय झालं आणि आज जनमानसामध्ये प्रतिमा काय आहे ती बदलल्यानंतर ते पुन्हा राज ठाकरे यांच्याबरोबर गेले. जवळपास त्यांचं 1 तास बौद्धिक घेतलं, ऊस प्रश्न त्यांच्याकडे समजून घेण्याचा प्रयत्न केला किंवा जी ऊस परिषद झाली ती त्यालाही त्यांनी आमंत्रित केलं. हा सगळा बदल आहे. तोच बदल राजू शेट्टी यांच्या बाबतीतही दिसून येतोय. मग रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची गेल्या वर्षीची त्यांची भाषा आणि आज सबुरीने घेण्याची भाषा, आपण चर्चेतनं ते प्रश्न सोडू, 15 दिवस आणखी मुदत देऊ, हा सगळा त्याच्यामधला विरोधाभास आहे. त्याच्यात एकमेव असं राजकारण स्पष्टपणे दिसतंय. ही बाब अत्यंत म्हणजे स्वच्छ आहे आणि नितळ आहे. विजय, रघुनाथदादा पाटील यांची भूमिका तुम्ही आता सांगत आहात. रघुनाथदादा पाटील खरं म्हणजे शेतकरी संघटनेचे, एकूण शेतकऱ्यांचे अतिशय महत्त्वाचे नेते आहेत. रघुनाथदादा पाटील आपल्याशी बोललेले आहेत. बघूयात रघुनाथदादा पाटील या सगळ्या प्रश्नाकडे कसं बघतात. रघुनाथदादा पाटलांची एकूण भूमिका काय आहे? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन हे राजकारणासाठी आहे आणि मुळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जन्मच राजकारणातून झालेला आहे. त्यामुळे त्यांनी राजकीय दिशा जे काही आज आहे त्यांची ती BJP सोबत ते आहेत. BJP मधूनच त्यांनी निवडणुका लढवल्यात, ते खासदार झालेत. त्यामुळं सरकारच्या बरोबर त्यांना राहायचं आहे. सत्तेमध्ये काही मिळतं का नाही याच्यासाठी त्यांचं ही तडजोड आहे. पण सत्तेतल्या एखाद्या पदासाठी शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणं हे सोयीस्कर नाही आहे. आम्ही जे काही शेतकरी चळवळ चालवली, जी काँग्रेसच्या धोरणांच्या विरोधी चालवली, तेच धोरण आजही या मोदी सरकारचं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या विरोधात जितक्या त्वेषाने आम्ही लढलो तितक्याच त्वेषाने या मोदी सरकारच्या विरोधात सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहोत. तेव्हा हे जे काही स्वाभिमानीचं आहे ते शेतकरी संघटनेचा विश्वासघात आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. ही संघर्ष यात्रा ऊस उत्पादक सर्व जिल्ह्यांच्या मधून, सर्व महाराष्ट्राच्या दुष्काळी भागामधून, बीड, लातूरसह उस्मानाबादसह सर्व जिल्ह्यातून फिरून 12 डिसेंबरला पुण्याला जे काही आमचं साखर संकुल आहे आणि या साखर संकुलावर 12 डिसेंबरला याचा समारोप होणार आहे. आज हे सरकार गोरे गेले काळे आले, परंतु धोरण बदललेलं नाही. ब्रिटिशांच्याच धोरणाप्रमाणे चाललेलं आहे. परदेशातून पाम तेल आयात होतं, साखर आयात होते आणि आजही त्याच्यामध्ये दूध भुकटी आयात होते, कांदे आयात होत आहेत, बटाटे आयात करायला लागलेत. अशा पद्धतीनं शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त करायची
ही आयातीची जी भूमिका आहे याला विरोध करण्यासाठी बाबू गेनूचा स्मृती दिवस हा अत्यंत योग्य दिवस आम्ही निवडलेला आहे आणि या दिवशी आम्ही पुण्याला साखर संकुलामधून या आंदोलनाची समाप्ती करणार आहे. पुढचं आंदोलन जाहीर करणार आहे. 12 डिसेंबरपर्यंत सरकारने 3500 रुपये उसाला भाव कसा मिळेल हे पाहावं, अन्यथा आंदोलन तीव्र होणार आहे. शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे असं रघुनाथदादा पाटील असं म्हणतायत. आपल्यासोबत सदाभाऊ खोत आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहेत. एकूणच रघुनाथदादांचं म्हणणं असं आहे की तुम्ही सरकारच्या जवळ गेल्यामुळे तुम्हाला सत्तेची ऊब मिळालेली आहे आणि त्यामुळे तुमची भूमिका बदलत चाललेली आहे. सदाभाऊ खोत, मला काय सांगाल, खरोखरच तुम्ही आता विधान परिषदेसाठी तुमचं नाव आहे, तुम्ही मंत्री व्हाल, आमदार व्हाल, पण हे सगळं झालं राजू शेट्टी परवा असं म्हणाले की जरी तुम्ही मंत्री झालात तरीही शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी तुम्ही रस्त्यावर याल, पण प्रत्यक्षामध्ये सत्तेची ऊब मिळाल्यामुळे, सत्तेत गेल्यामुळे तुमची भूमिका मवाळ झाली आहे, असं काही घडलंय का? मुळामध्ये रघुनाथ दादांनी पाठीमागची लोकसभा भाजप शिवसेनेबरोबर जाऊन शिवसेनेच्या वतीनं लढवलेली होती. यावेळी अपच्या बाजूनं निवडणूक लढवलेली होती. पुन्हा मनसेच्या जवळ ते गेलेले होते. म्हणजे त्यांनी स्थितांतर किती करत राहावी ते मात्र अपवित्र, आणि आम्ही निवडणुकीच्या अगोदर काही मुद्द्यावर जर युती केली असेल तर ती अपवित्र, हे जनता चांगलं ओळखू नये. आणि इथून मागची सगळी आंदोलन जर बघितली तर राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली प्राणपणानं माझा शेतकरी ऊस उत्पादक लढला. वाघानं शिकार करावी आणि कोल्या कुत्र्याने त्याचं इसं खावं होतं, अशा पद्धतीनं काही स्वतःला स्वयंघोषित शेतकऱ्यांचे नेते आणि संघटनेचे नेते म्हणणारे, त्यांच्यामध्ये किती आंदोलन करण्याची धमक आहे. आता काय आम्ही त्यांना रोखलेलं नाही आणि याच्या अगोदर सुद्धा आम्ही त्यांच्या दर मागणीवरती, आंदोलनावरती कधी आम्ही टीका टिप्पणी करत नव्हतो. कारण आम्ही ठरवलेलं आहे की चळवळीमध्ये कोणत्याही चळवळी असू, जे लोक काम करत असतील त्यांच्यावर आपण टीका टिप्पणी करायची नाही. कारण शेतकऱ्यांना कसं 2 पैसे मिळतील हा दृष्टिकोन आम्ही बाळगलेला आहे. आणि त्यामुळे आम्ही सत्तेच्या जवळ गेलो, हे काय आम्ही झाकून नाही गेलेलो की हे सरकार 15 वर्षे या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावरची लढाई लढलेलो होतो. 7 ते 8 हजार कार्यकर्त्यांच्या वरती माझ्या गुन्हे आहेत. आम्ही सगळ्यांनी तुरुंगवास भोगलेला आहे. अनेक कार्यकर्ते माझे कोर्टामध्ये खेटं मारत आहेत. 2 माझ्या शेतकऱ्यांचा बळी या आंदोलनामध्ये गेलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हे सरकार घालवण्याचा विडा या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना उचललेला होता. आणि आता तर सरकार येऊन 1 महिना झालं की ज्या सरकार गेली 15 वर्ष आम्ही आंदोलन करत असताना रस्त्यावर आल्याशिवाय आमच्यावर कधी चर्चाच करत नव्हतं. गेल्या वर्षी जर बघितलं तर आंदोलनामध्ये मारझोड झाली, कार्यकर्ते तुरुंगामध्ये गेले आणि हे सगळं झाल्यानंतर पंतप्रधानांनी आम्हाला चर्चेला बोलवलं. पण या वर्षी ऊस दर नियामक आयोगाची स्थापना हे सरकार आल्याबरोबर झालं. दुसऱ्या बाजूला ऊस खरेदी कर मागे घेण्याचा निर्णय झाला. मळीवरची राज्यबंदी उठवण्याचा निर्णय झाला. तोडणी मजुरांच्यासाठी महामंडळ निर्माण करण्याचा निर्णय झाला. केंद्रामध्ये मोदी साहेबांच्या बरोबर मुख्यमंत्र्यासह पॅकेजसाठी भेटायला जाण्याचा निर्णय झाला. आणि ह्याच चर्चा गेल्या वर्षी करण्यासाठी आम्हाला रस्त्यावरची लढाई लढावी लागली. याचा अर्थ सरकार जर शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घ्यायला तयार असेल, बोलायला तयार असेल, तर मग बोलायला तयार असताना सुद्धा त्यांच्यावर 2 हात करायचं. जे बोलायला तयार नव्हते त्यांच्या विरोधामध्ये आम्ही 2 हात केलेले होते. आणि याही सरकारनं भविष्य काळामध्ये शेतकऱ्याच्या विरोधामध्ये धोरणं घेतली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना प्राणपणानं रस्त्यावरची लढाई लढेल. अजून आम्ही सत्तेमध्ये जायचं का नाही जायचा हा निर्णय अजून दूरच आहे. आणि सत्तेमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर युती केलेली आहे आणि त्या युतीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना घटक पक्ष आहे. आणि हे सरकार आमचं आहे आणि आमचं सरकार असेल तर त्या सरकारकडून जनतेची ग्राह्णी मांडणं आणि सोडवून घेणं हा आमचा नैतिक अधिकार आहे.